श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री दुर्गाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 3 ऑक्टोबर 2024 रोजी नवरात्र सुरू होत आहे. नवरात्रीचे या वर्षीचे 9 शुभ रंग कोणते, देवीची 9 रूपं कोणती, देवीला कुठल्या फुलांची माळ अर्पण करावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. नवरात्रीची पहिली माळ येत आहे 3 ऑक्टोबर रोजी. या दिवशीचा शुभरंग आहे पिवळा. देवी शैलपुत्रीची या दिवशी पूजा करावी. पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीचा दुसरा दिवस दुसरी माळ 4 ऑक्टोबर रोजी आहे. शुभरंग आहे हिरवा. देवी ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा करावी. पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. साखरेचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ आहे 5 ऑक्टोबर रोजी. देवी चंद्रघंटाची या दिवशी पूजा केली जाते. शुभरंग आहे करडा. निळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. दूध किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा. 6 ऑक्टोबर रोजी नवरात्रीची चौथी माळ आहे. कुष्मांडा देवीचे या दिवशी पूजन केलं जातं. शुभरंग आहे नारंगी. केशरी फुलांची माळ देवीला अर्पण करावी. गोड भज्यांचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 5वी माळ 7 ऑक्टोबर रोजी देवी स्कंद मातेचे या दिवशी पूजन करावं. शुभरंग आहे पांढरा. बेल पानाची माळ देवीला अर्पण करावी. केळीचा नैवेद्य दाखवावा. 6वा दिवस नवरात्रीची 6वी माळ येत आहे 8 ऑक्टोबर रोजी. देवी कात्यायनीचे या दिवशी पूजन केलं जातं. शुभरंग आहे लाल. कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 7वी माळ 9 ऑक्टोबर देवी काल रात्रीचे या दिवशी पूजन केलं जातं. शुभरंग आहे निळा. झेंडूच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 8वी माळ महाअष्टमी 10 ऑक्टोबर रोजी आहे. देवी महागौरीचे या दिवशी पूजन करावं. शुभरंग आहे गुलाबी. लाल फुलांची माळ देवीला अर्पण करावी. नारळाचा नैवेद्य दाखवावा. नवरात्रीची 9वी माळ महानवमी 11 ऑक्टोबर रोजी आहे. शुभरंग आहे जांभळा. देवी सिद्धिदात्रीचे या दिवशी पूजन करावं. कुंकुमार्चन करावं. तिळाचा नैवेद्य दाखवावा. आणि 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. नवरात्रीची सांगता आपण करणार आहोत. सरस्वती देवीचं पूजन या दिवशी अवश्य करावं. तर अशा रीतीनं नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीची उपासना करा. माहिती आवडली असेल देवी भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवे नमः.